नमस्कार, मी सीमा. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचे. सुरुवातीला जैन बोर्डिंग जमीन प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात जैन बांधव भडकले. जैन बोर्डिंग परिसरात जोरदार घोषणाबाजी. जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी. प्राण सोडेन पण डील रद्द झाली पाहिजे. जैन मुनींकडून 1 नोव्हेंबरचा अल्टिमेटम. मोहांनी वचनपूर्ती करून समाजावरील संकट दूर करावं. जैन मुनींची मागणी. माझा प्रकरणाशी संबंध कसा नाही हे पुराव्यानिशी मांडलं. चुका असत्या तर इथे आलोच नसतो. मी जैन समाजाच्या सोबत अन्नत्याग करण्याची वेळ येणार नाही असा विषय संपवेन. मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन. घोटाळेबाज ट्रस्टींना शिक्षा द्या. कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहणार. जैन मुनींचा इशारा. मुरलीधर मोहोळ यांचं मंत्रिपद धोक्यात आल्यानं सारवासारव करण्याचा प्रयत्न. जैन बोर्डिंग ट्रस्टचा जमीन घोटाळा मोहोळ यांनीच केलाय. रवींद्र धंगेकर आरोपांवर ठाम. रवींद्र धंगेकरांना माझा निरोप गेलाय. महायुतीत मिठाचा खडा नको. दिल्लीतील मोदींच्या भेटीनंतर शिंदेंची माहिती. फडणवीस चाणाक्ष राजकारणी, मोहळांना जाब विचारतील. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांचा दावा. फडणवीस खऱ्याला खरं करणारे. धंगेकरांकडून फडणवीसांचं कौतुक. रवींद्र धंगेकरांविरोधात पुणे भाजपची पत्रकार परिषद. मोहोळ यांच्यावर पुरावे नसताना चुकीचे आरोप सुरू. यातून भाजपच्या नेत्यांची बदनामी करणं, भाजपचे प्रमुख चेहरे डॅमेज करणं आणि आपलं महत्त्व वाढवून घेण्याचे प्रकार असल्याचा पुणे भाजपचा आरोप. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी रवींद्र धंगेकर आंदोलन करणार. धंगेकर 27 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार. जमिनीचा व्यवहार रद्द होईपर्यंत आंदोलन करणार. धंगेकरांचं ट्विट. आता पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या. दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदींची भेट. मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विकासाच्या आणि पूरग्रस्तांच्या मुद्द्यावर चर्चा. शिंदेंची प्रतिक्रिया. मुंबईत पॉट टॅक्सी सुरू करण्याबाबत पंतप्रधान मोदी आग्रही. कुर्ला पोलीस वसाहतीच्या जागेवर पॉट टॅक्सीचं टर्मिनस उभारण्याची शक्यता. शिंदेंची माहिती. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट. 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. तर मवियामध्ये मतांची फाटाफूट झाल्यास फायदा होण्याचा भाजपचा अंदाज. मुंबई पालिकेत जागा वाटपासाठी 50-50चा फॉर्म्युला असावा. शिंदेंच्या शिवसेनेचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई, नाशिक, पुणे, पालघर, कल्याण, नवी मुंबईत महायुती व्हावी. शिंदेंच्या शिवसेनेची इच्छा. सूत्रांची माहिती. सर्व महानगरपालिकांमध्ये सन्मानजनक जागा वाटप होईल. दोन्ही पक्ष एकमेकांना मान सन्मान देऊन जागा वाटप करतील. त्यामध्ये कुठलीही कटुता येणार नाही. उदय सामंत यांची जागा वाटपाच्या प्रश्नावर प्रतिक्रिया. 1 नोव्हेंबरचा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी. गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा. शिवतीर्थवरील बैठकीत राज ठाकरेंचं विधान. सत्याची राखण कुणी केली हे महाराष्ट्रानं पाहिलं. त्यांच्या हातात काही येणार नाही म्हणून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न. दरेकरांची राज ठाकरेंवर टीका. गोपीनाथ मुंडेंचे वारस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार कोण या वादावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मुंडे भाऊ बहीण गोपीनाथ मुंडेंचे वारसदार नाहीत. ते फक्त प्रॉपर्टीचे वारसदार. बीडची जनता गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार. मुंडे भाऊ बहीण फक्त खंडणी वसूल करतात. सारंगी महाजन यांची टीका.